Hello friends, welcome to Acharya 90 FM. Myself Sheetal Kulkarni, psychology teacher in junior college. First of all, I am very grateful that Trombe Education Societies, NJ Acharya and DK Marathi College give me this opportunity to connect with the students in this different manner. My subject is how to write the exam, but instead of how to write exam, I will say that how to perceive exam. What is the perception about the exam? That is a very big मॅटर बिकॉज तुम्ही एक्झामकडे कसं बघता, तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती यशस्वी तुम्ही एक्झाम देऊ शकता. तुमचं एक्झामकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुमचं परसेप्शन कसं आहे, तुम्ही किती पॉझिटिव्ह बघता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम तर द्यायचीच आहे आपल्याला, पण त्याच्याकडे जर बघण्याचा ॲप्रोच आपला ऑप्टिमिस्टिक असेल, पॉझिटिव्ह असेल, तर आपण एक्झाम्स योग्य त्या प्रकारे आणि फोकसली देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. आपल्यावर विश्वास असणं खूप गरज आहे. इफ यू आर कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ, यू कॅन डू व्हेरी वेल इन एव्हरी एक्झाम. वन मिस्टेक एव्हरी स्टुडंट्स डिड दॅट ओव्हर थिंकिंग. एक्झाम पिरियड जसं येणार तसं ओव्हर थिंक होणार. मी फेलच होणार, मला पेपर हार्डच जाणार, मला येणारच नाही, मी फेल झाले तर माझं काय होणार, हे सगळे जे विचार येतात, नकारात्मक विचार येतात, निगेटिव्ह थॉट प्रोसेस येतात आणि हे जे ओव्हर थिंक होतं त्याच्यामुळे खूप टाईम पण वेस्ट जातो, प्रोकास्टिनेशन होतं आणि मग जो काय वेस्ट गेलेला टाईम असतो त्याच्यामुळे अजून स्ट्रेस येतं. त्यापेक्षा मी जो काही अभ्यास केला आहे तो खूप छान अभ्यास केलेला आहे. आय एम व्हेरी गुड इन अ स्टडी. मला सब्जेक्ट खूप छान येतात असा जर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवला, प्रेझेंट लाईफबद्दल विचार केला, ना पास्ट ना फ्युचर, आत्ता मला अभ्यास करायचं माझं काम आहे आणि मी अभ्यास करणार, हा जर तुम्ही विचार ठेवला तर आपल्याला तो वेळ जो आहे तो योग्य ते प्रकारे वापरता येतो. आणि पुढचा फ्युचरचा विचार करण्यापेक्षा आणि पास्टचा विचार करण्यापेक्षा मला आता माझं काम आहे अभ्यास करणं आणि योग्य त्या प्रकारे फोकसली अटेंटिव्हली मला अभ्यास करायचा आहे, असं जर प्रेझेंट सिच्युएशनमध्ये तुम्ही जर राहिला तर तुम्हाला ओव्हरथिंक होणार नाही. त्यानंतर तुमचं बॉडी इज रिलेटेड युअर माइंड अँड माइंड इज रिलेटेड युअर बॉडी. त्यामुळे बॉडीचं फिजिकल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे आणि फिजिकल हेल्थसाठी डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. वॉटर कन्झ्युमिंग, तुमचं डायट, तुमचं फूड कसं तुम्ही घेता. एक्झामच्या दिवसामध्ये तुमचं हेल्थ मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. बहुतेक मुलं ही चुका करतात की एक्झाम म्हणून खाणं जास्त होतं, ओव्हर स्ट्रेसनी, अँझायटीनी ओव्हर इटिंग होतं किंवा लेस इटिंग होतं. हे सगळे जे प्रकार होतात त्याच्यामुळे हेल्थला परिणाम होतो आणि एक्झामच्या दिवशी तुमची हेल्थ खराब होऊ शकते. तर पहिला तुमचं हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हेल्थचं काळजी घेणं, हेल्थला खूप इम्पॉर्टन्स देणं. त्यानंतर आहे स्लीप हायजीन. असं होतं की एक्झाममध्ये झोपतच नाही किंवा जास्त झोपतो नाही. स्लीप हायजीन 7 to 8 hours स्लीप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर योग्य तो पद्धतीने अभ्यास करत असाल तर विदाऊट स्ट्रेस तुम्हाला स्लीप घेणं गरजेचं आहे. स्लीप हे इम्पॉर्टंट आहे. स्लीप तुम्ही जेवढं घेणार तेवढं तुमचं ब्रेन वर्क करणार आणि जेवढं ब्रेन वर्क करणार तेवढं अटेंटिव्हली तुम्ही अभ्यास करणार. त्यामुळे तुमचं स्लीप आणि हेल्थ आणि डाएट हे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. एक्झाम असली तरी माझं हेल्थ, माझं डाएट आणि माझं स्लीप हायजीन मी मेंटेन करणार, हा फोकसली तुम्ही विचार केला पाहिजे. त्यानंतर आहे पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक अप्रोच टुवर्ड्स युअर फ्युचर. तुम्हाला ही एक्झाम का द्यायची आहे, तुम्ही कशासाठी देणार आहात, पुढे तुमचं गोल काय आहे, हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुमचं पॉझिटिव्ह अप्रोच, ऑप्टिमिस्टिक अप्रोच एक्झाम बरोबर राहील आणि तुम्ही छान प्रकारे एक्झाम देऊ शकाल. खूप मुलं होल इयर दे स्टडी वेल, खूप छान अभ्यास करतात, पण ऐन एक्झामला स्ट्रेस घेतात, ओव्हर स्ट्रेस घेतात आणि मग एक्झाममध्ये ब्लँक होतात. ओव्हर स्ट्रेस घेऊन काही फायदा नाही आहे, एकदम लो स्ट्रेस घेऊन पण काही फायदा नाही आहे. मॉडरेट स्ट्रेस इज अ व्हेरी गुड फॉर ईच अँड एव्हरी टास्क. थोडं प्रेशर घ्या, कारण का प्रेशर घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकाल, पण ओव्हर प्रेशर घेऊ नका, ओव्हर एन्झायटी घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. जीवाच्या पलीकडे काहीही नसतं. त्यामुळे जो काही तुम्ही स्टडी केला आहे तो स्टडी तुम्ही योग्य तो प्रकारे तिकडे जाऊन मांडणं हे गरजेचं आहे. टाईम मॅनेजमेंट करा. आत्ता स्टडी करतानाही टाईम मॅनेजमेंट करा आणि पेपर जातो 3 तासाचा जो टाईम मॅनेजमेंट आहे ते पण तुम्ही करा. 3 तास आहे, मग किती प्रश्न तुम्हाला आहे, 3 तासात आहे. सायकोलॉजीमध्ये 7 क्वेश्चन आहेत, मग एका क्वेश्चनला 30 minutes.
असे 30 मिनिट्स एका क्वेश्चनला देऊन त्या पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करून मग तुम्ही तो व्यवस्थित पेपर 3 तासाचा तुम्ही पेपर देऊ शकता. टाईम मॅनेजमेंट करून योग्य तो प्रकारे आणि फोकसली तुम्ही पेपर देऊ शकता. प्लॅनिंग करा. प्रत्येक विषयाला तुम्ही किती वेळ देणार आहात, किती पॉईंट तुम्ही त्याच्या स्टडी करणार आहात, किती फोकस. जर मला एखादा सब्जेक्ट इझी आहे, इंटरेस्टिंग आहे, तर त्याला मी किती वेळ देणार. मला एखादा सब्जेक्ट किती हार्ड आहे तर त्याला मी किती वेळ देणार. अशा पद्धतीने योग्य त्या पद्धतीने पूर्णपणे सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन करून योग्य ते टाईम टेबल बनवून आणि स्ट्रेस फ्री आणि फोकस स्टडी तुम्हाला करायचे गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे जे काही सायकोलॉजिकल कंटेंट आहे, पेपर एक्झामकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि हे जो सायकोलॉजिकल कंटेंट आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमची स्टडी करणं हे खूप सोपं जाणार आहे. आता यापुढे मी तुम्हाला पेपर पॅटर्न, एक्झॅक्ट सायकोलॉजीचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला कसा सोडवायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर पॅटर्नमध्ये क्वेश्चन नंबर 1 असतो, तो पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह बेस असतो. क्वेश्चन नंबर 1 असतो क्वेश्चन नंबर 1A फिलिंग द ब्लँक्स फॉर द 5 मार्क्स. पूर्णपणे फिलिंग द ब्लँक्स असतात 5 मार्काचे आणि ते 5च्या 5 फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला लिहायचे असते. वन थिंग कीप इन माइंड दॅट इफ यू आर रायटिंग द फिलिंग द ब्लँक्स, राईट फुल सेंटेन्स. डोंट राईट ओनली अँसर्स. फुल सेंटेन्स यू हॅव टू राईट. क्वेश्चन नंबर 1B मॅच द फॉलोइंग असतं 5 मार्क्ससाठी. तुम्हाला मॅच द फॉलोइंग करताना रेषा ओढायच्या नाही आहेत किंवा जोड्या लावायच्या नाही आहेत. तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर ॲन्सर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1-3 ॲन्सर इन 1 सेंटेन्स. इथे 1 सेंटेन्स बोललेलं आहे, 1 वर्ड नाही बोललेलं आहे. त्यामुळे 1 सेंटेन्स, फुल 1 सेंटेन्समध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1-4 राईट ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स लिहिताना पण फुल सेंटेन्स तुम्हाला लिहून मग ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. इथे ट्रू ऑर फॉल्स लिहिताना रिझन लिहायचं नाही, फक्त ट्रू ऑर फॉल्स एवढंच लिहायचं आहे. का ट्रू आहे आणि का फॉल्स आहे याचं रिझन तिथे लिहायचं नाही. अशा पद्धतीने हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह बेस असा हा क्वेश्चन आहे. पूर्णपणे 20 मार्क्स तुमच्या हातातले आहेत. 8 लेसन, पूर्णपणे 8 लेसनचे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही पूर्णपणे केले, पिटपॅट केले, पूर्ण बायहार्ट केले तर 20 मार्क तुम्हाला डोळे झाकून तुम्हाला मिळू शकतात आणि त्यामुळे हे 20 मार्क हातातले कोणीही सोडू नका. क्वेश्चन नंबर 2 ॲन्सर इन द फॉलोइंग क्वेश्चन इन 30 to 40 वर्ड्स. एनी 5. इट इज फॉर 10 मार्क्स. म्हणजे एक ईच क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी असतो. तर हे 2 मार्क्सचे क्वेश्चन पण छोटे क्वेश्चन असतात. ह्याच्यामध्ये पण मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. 5च क्वेश्चन लिहिले असतात आणि खूप शॉर्ट असे क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 3 एक्सप्लेन द कन्सेप्ट इन अगेन 25 to 30 वर्ड्स. एनी 4 हा 8 मार्कासाठी असतो आणि ईच 3 मार्कासाठी असतं. मॅक्झिमम 2.5 या क्वेश्चनला मिळू शकतो. त्यामुळे हा क्वेश्चन पण खूप इझी असतो आणि तो तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 राईट द फॉलोइंग आन्सर इन गिवन एक्झाम्पल इन 1 वर्ड. क्वेश्चन नंबर 4 हा पूर्णपणे ॲप्लिकेशन बेस्ड असतो. तुम्हाला रिअल एक्झाम्पल्स दिलेले जातात. रिअल एक्झाम्पल दिल्यानंतर मग त्याचं एक्झॅक्ट ते कोणतं कंटेंट आहे, एक्झॅक्ट कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे तुम्हाला तिथे लिहायचं असतं. म्हणजे इफ माय सेल्फ कॉन्फिडन्स इज व्हेरी हाय then my performance is very high. Which correlation it is? So it is a positive correlation. If my stress level is high, my performance level is low. Which correlation it is? It is a negative correlation. So in this type application based question हा असतो आणि ॲज गुड ॲज ऑब्जेक्टिव्ह असतो. एकच वर्ड लिहायचा असतो आणि एक वर्ड लिहिल्यानंतर तुम्हाला 2 मार्क मिळतात. त्यामुळे हा पण टोटली ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन तुम्ही समजू शकता आणि 8च्या 8 याच्यात मार्क तुम्हाला मिळू शकता. एका वर्डमध्ये 2 मार्क असेल म्हणून 8च्या 8 तुम्हाला मार्क इथे मिळू शकतात. क्वेश्चन नंबर 5 राईट शॉर्ट नोट्स इन 50 to 60 वर्ड्स. एनी 4 12 मार्क्स. हा क्वेश्चन पण शॉर्ट नोट आहे आणि 50 to 60 वर्डमध्ये लिहिला आहे. पॉईंट टू पॉईंट जर तुम्ही वर्ड पूर्णपणे लिहिला असेल, पॉईंट टू पॉईंट लिहा आणि मग ते अंडरलाईन करून तुम्ही व्यवस्थित तो क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 100 to 150 वर्ड्स. एनी 2. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑलरेडी तिथे पॉईंट्स दिलेले आहे. म्हणजे
एक्सप्लेन द 5 बिग फॅक्टर मॉडेल और एक्सप्लेन द ओशन मॉडेल. ह्याच्यात जर तुम्हाला असेल तर 5च्या 5 कंटेंट तुम्हाला तिथे दिलेले असतात, त्याचं नाव तुम्हाला दिलेलं असतं, त्या नावाला फक्त तुम्हाला एलोबरेट करायचं आहे. पूर्णपणे पहिला पॉईंट एलोबरेट करा, दुसरा पॉईंट एलोबरेट करा, तिसरा पॉईंट एलोबरेट करा. क्वेश्चन दिला आहे, पॉईंट्स दिलेले आहेत, त्याला फक्त तुम्हाला एलोबरेट करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 7 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 200 to 300 वर्ड्स एनी वन. हा फुल 10 मार्काचा क्वेश्चन आहे, खूप मोठा क्वेश्चन आहे आणि ह्या क्वेश्चनला लिहायला पूर्णपणे 30 मिनटं तुम्हाला पण कमी पडतील एवढा असा हा क्वेश्चन आहे. त्यामुळे हा क्वेश्चन योग्य तो प्रकारे प्रॉपर पॉईंटनी व्यवस्थित लिहा. 5 मार्कासाठी 5 पॉईंट क्लिअर झाले पाहिजेत, 10 मार्कासाठी 10 पॉईंट त्याच्यामध्ये क्लिअर झाले पाहिजेत. जेव्हा पण तुम्ही पेपर लिहिणार, जेव्हा 5 मार्काचा आणि 10 मार्काचा क्वेश्चन तुम्ही लिहिता, त्यावेळेला कधी पण कंटेंटचा इंट्रोडक्शन करणं खूप गरजेचं आहे. जर मी तुम्हाला टाईप्स ऑफ थिंकिंग हा जर प्रश्न विचारला असेल तर टाईप्स ऑफ थिंकिंग काय आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग काय आहे, तर क्रिएटिव्ह थिंकिंग हे टाईप्स ऑफ थिंकिंगमध्ये येतं. मग थिंकिंग म्हणजे काय, एक्झॅक्ट राईट द डेफिनेशन ऑफ द थिंकिंग. आणि मग थिंकिंगची डेफिनेशन लिहिल्यानंतर ते एलोबरेट करायची तुमच्या वर्ड्समध्ये आणि मग टाईप्स ऑफ थिंकिंग स्टार्ट करायचं. डायरेक्ट टाईप्स ऑफ थिंकिंग स्टार्ट करायचं नाही. कधी पण ज्यावेळेला आपण लॉंग क्वेश्चन्स लिहितो त्यावेळेला आपल्याला तो क्वेश्चन इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन या फॉर्ममध्येच लिहावा लागतो. जेव्हा इंट्रोडक्शन लिहिता त्या इंट्रोडक्शनमध्ये समजून जातं की या व्यक्तीला काय क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे आणि क्वेश्चनमध्ये आन्सर काय लिहायचं आहे एक्झॅक्ट एक्झामिनरला समजून जातं. त्यामुळे तो इम्पॅक्ट आणि तो इम्प्रेशन खूप वेगळ्या प्रकारे पडतं. जर तुम्ही इंट्रोडक्शन, मेन पार्ट आणि कन्क्लुजन केलं तर तुम्हाला तो इम्पॅक्ट जो एक्झामिनरवर पडायचा आहे तो खूप चांगल्या प्रकारे पडतो. म्हणजे जसं तुम्हाला फोकसली स्टडी करायचं आहे तर तुमचं पेपर प्रेझेंट कसा करायचा हे पण खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पेपर प्रेझेंट केल्यानंतर एक्झामिनर काय विचार करू शकेल की माझा पेपर बघितल्यानंतर एक्झामिनरला कसं वाटू शकेल, हा जर तुम्ही एम्पथाइज थॉट केला तर तुम्हाला पेपर त्या पद्धतीने लिहावा लागेल. हा पेपर लिहिताना एक्झामिनर काय विचार करू शकेल, जर तुम्ही पॉईंट टू पॉईंट अंडरलाईन आणि व्यवस्थित छान लिहिलं असेल तर एक्झामिनरला चेक करायला पण खूप छान वाटतं. त्यामुळे एक्झामिनरला कळून जातं की ह्या व्यक्तींनी अभ्यास केला आहे, या स्टुडंटनी अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास खूप छान प्रकारे केलेला आहे आणि त्यामुळे ते मार्क देण्यामध्ये पण थोडासा फरक पडतो. त्यामुळे पॉईंट टू पॉईंट इंट्रोडक्शन, पर्सनॅलिटीचा प्रश्न विचारलाय, ओशन विचारलाय तर पर्सनॅलिटी, व्हॉट इज अ पर्सनॅलिटी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द पर्सनॅलिटी, राईट द डेफिनेशन, फुल डेफिनेशन ऑफ द पर्सनॅलिटी, एक्सप्लेन द डेफिनेशन ऑफ द पर्सनॅलिटी अँड देन राईट द ओशन थिअरी अँड देन कन्क्लूड इन युअर ओन वर्ड्स. तुम्हाला त्या थिअरीबद्दल काय वाटतं, कन्क्लुजन नेहमी हे तुम्हाला त्या थिअरीबद्दल काय वाटतं, तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंगबद्दल काय वाटतं, तुम्ही ओशन थिअरीमध्ये काय शिकलात, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये कन्क्लुजनमध्ये लिहायचं असतं. अशा पद्धतीने तुम्हाला मोठे क्वेश्चन लिहायचे असतात. इंट्रोडक्शन, मेन पार्ट आणि देन कन्क्लुजन. अशा पद्धतीने तुम्ही जर पेपर लिहिला तर तुम्हाला छान पद्धतीने मार्क मिळू शकतो. पेपर लिहिताना नेहमी पेपर पहिले पूर्ण रीड करायला लागतो. पूर्ण पेपर पहिले रीड करा. तुम्ही 5 मिनिटं त्याच्यामध्ये पूर्ण घालवा. 7च्या 7 प्रश्न पूर्ण रीड करा आणि मग रीड केल्यानंतर मला कुठला प्रश्न कॉन्फिडेंटली येतो, मग भले तो 7वा असू देत, भले तो 5वा असू देत, भले तो पहिला असू देत, असं काही गरजेचं आहे की तुम्ही एकदम सिरियली तुम्ही लिहा. सिरियली लिहायचं असतं तो प्रश्न वेगळा, पण मला जर कॉन्फिडंट वाटतोय मी 7वा प्रश्न मी खूप छान प्रकारे मला येतोय तर पहिले 7वा प्रश्न सुरू करा, कॉन्फिडंटली तो प्रश्न लिहा आणि मग बाकीचे उरलेले प्रश्न तुम्ही लिहा. तो प्रश्न कॉन्फिडंट असतो तो पहिले लिहायचा असतो, जेणेकरून तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स अजून बिल्ड होतो की मी हा प्रश्न खूप छान लिहिला. त्यामुळे प्रत्येक वेळेला कॉन्फिडन्स बिल्ड करणं हे आपलेच काम आहे, स्वतःचं सेल्फ मोटिवेशन देणं हे काम आहे. त्यामुळे पेपर पूर्ण रीड करून योग्य तो पद्धतीने योग्य त्या प्रश्न आपण तुम्हाला लिहायला पाहिजे. जेव्हा प्रश्न तुम्ही उलटे सुलटे लिहिणार असाल त्यावेळेला क्वेश्चन नंबर लिहिणं खूप गरजेचं आहे. कुठला प्रश्न, कुठला क्वेश्चन, कुठला नंबर हे लिहिणं गरजेचं आहे. एका पेजवरती एक क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट केल्यानंतर पूर्ण क्वेश्चन नंबर 1 ABCD करा. क्वेश्चन नंबर 2 नेक्स्ट पेजवर स्टार्ट करा. प्रेझेंटेशन चांगलं राहतं. नेहमी तुमचा पेपर हा प्रेझेंटेबल असला पाहिजे. क्वांटिटी असेल, क्वालिटी असेल, सगळं असेल, पण प्रेझेंटेबल नसेल तर थोडासा फरक पडू शकतो. त्यामुळे प्रेझेंटेबल कायम तुम्ही पेपर ठेवा. त्यामुळे हा पेपर आणि 7 मार्काचा पूर्ण तुम्ही जर पेपर अटेम्प्ट केला तर आय कॅन गिव्ह गॅरंटी तुम्हाला 75च्या अबव्ह मार्क मिळतातच.
पूर्णपणे साती प्रश्न प्रॉपर फोकसली विथ टाईम मॅनेजमेंट अँड विथ द एक्झॅक्ट पॉईंट तुम्ही जर लिहिला तर 75च्या पुढे आरामात मिळू शकता. आत्ता तुम्हाला वेळ आहे की तुम्हाला किती टार्गेट तुम्ही ठेवायचे. मला 75 पाहिजेत, मला 85 पाहिजेत, मला किती हवेत. टार्गेट ठेवा आणि त्या पद्धतीने फोकसली स्टडी करा. ऑब्जेक्टिव्ह पूर्ण पिटपॅट करा, 20 मार्क्स हातात घ्या. असे करून छोटे 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 गोल क्लिअर करा आणि मग तुम्ही पेपर द्या. त्याच्यानंतर मिनिमम तुम्हाला 5 क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजे. 3 तास टायमर लावायचा आणि 5 क्वेश्चन पेपर सोडवायचे. त्यामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंटचा अंदाज येतो, तुम्हाला काय लिहायचं आहे ह्याचा अंदाज येतो आणि तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचा अंदाज येतो, कुठे मी कमी पडते, मला कुठे जास्त वेळ जातोय, हे सगळ्याचा अंदाज येतो. त्यामुळे 5 प्रश्न टाईम करून टायमर लावून 3 तासाचा टायमर लावून बसून मग तुम्हाला तो पेपर सोडून तो कॉन्फिडन्स पुन्हा बिल्ड होतो आणि मग तुम्ही तो पेपर चांगला सोडवायला जातो. अजून एक शेवटचा पॉईंट असा सांगायचा होता कन्क्लुजनच्या आधी की सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर असतं सेंटरचं. कुठलं सेंटर लागलं, त्या सेंटरला काय असेल, शिक्षक कसे असतील, हे सगळे अनवॉन्टेड थॉट्स घेऊ नका. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये पेपर लिहिता त्यावेळेला जाऊन कसे एक्झाम बसतात, तिथे पेपर लिहिता, सुपरवायझर असतो, पेपर लिहिता देता, सेम पॅटर्न असतो. काही त्याच्यामध्ये नाही जायचं आहे आपल्याला, एक्झाम लिहायचे आणि परत यायचे. बाकीचे हे अनवॉन्टेड थॉट सगळे डिलीट करा, पूर्णपणे इरेज करा. काही नाही, मला माझा अभ्यास खूप छान झालेला आहे आणि मी जाऊन खूप छान पद्धतीने अभ्यास करणार आहे, अशा दृष्टिकोनातूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हणले की हाऊ टू राईट एक्झाम हा विषय असण्यापेक्षा हाऊ टू परसिव्ह युअर एक्झाम, तुम्ही एक्झामकडे कशा दृष्टीने बघताय हे खूप महत्त्वाचं आहे आणि तोच परसेप्शन तुम्हाला या 12वीच्या एक्झाममध्ये सक्सेस करणार आहे. त्यामुळे योग्य तो परसेप्शन करा, योग्य तो दृष्टिकोन ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, पॉझिटिव्हनेस ठेवा आणि ऑप्टिमिस्टिक ठेवा आणि 12th हा अभ्यास खूप छान करा. एक्झाम इज नॉट अ टेस्ट ऑफ नॉलेज ओनली, इट इज अ टेस्ट ऑफ इमोशनल कंट्रोल, कॉन्फिडन्स, फोकस अँड काम थिंकिंग. स्टुडंट्स हू कंट्रोल देअर माइंड often score higher than those who only study more. Exam don't test your limits. They show how strong you have become. You prepared for this. Now just trust yourself. You are prepared, totally you are prepared now for the 12th standard exam, HSC exam. Now just trust yourself and go to exam and write your exam successfully. All the best for all. Thank you.